नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज बुधवार 28 जानेवारी 2026. मित्रांनो, आज दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळाले असून 8,751 रुपयाचा अमरावती या ठिकाणी तुरीला दर मिळालेला आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रातच बाजारभाव तुरीला काय मिळत आहेत पहा मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पहिली बाजार समिती आहे अमरावती. लाल तुरीला आवक आलेली आहे 2,616 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 8,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,375 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,751 रुपये. पुढील बाजार समिती आहे धुळे. तुरीला आवक आलेली आहे 97 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,705 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,720 रुपये. पुढील बाजार समिती आहे नागपूर. तुरीला आवक आलेली आहे 343 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,200 रुपये. सर्वसाधारण दर 7,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,999 रुपये. पुढील बाजार समिती नांदगावला सुद्धा लाल तुरीलाच आवक आलेली आहे 138 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 2,900 रुपये. सर्वसाधारण दर 7,950 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,999 रुपये. पुढील बाजार समिती आहे औराद शहाजानी. आवक आलेली आहे लाल तुरीला 160 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,800 रुपये. सर्वसाधारण दर 8,237 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,675 रुपये. पुढील बाजार समिती आहे आखाडा बाळापूर. लाल तुरीला आवक आलेली आहे आखाडा बाळापूर या ठिकाणी 28 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 6,500 रुपये. सर्वसाधारण दर 6,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,000 रुपये. पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा. तुरीचा वाण पांढरा. आवक आलेली आहे 70 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,500 रुपये. सर्वसाधारण दर 7,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,600 रुपये. पुढील बाजार समिती आहे गंगापूर. तुरीचा वाण पांढरा. आवक आलेली आहे 124 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,900 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,900 रुपये.